नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण ताटाभोवतीची उलन रंगोली मॅट किंवा ताटाभोवतीची रांगोळी तसेच चौरंगाभोवतीची जी रांगोळी आहे तर तिची उलन मॅट कशा पद्धतीने तयार करायची, रेडीमेड उलन मॅट कशा पद्धतीने तयार करायची त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम पहा, मी आपणासमोर दिसत आहे की इथे मी रेक्झिन घेतलेला आहे आणि रेक्झिनवरती आधी आपण माप करून घेणार आहोत। तुमचं जे चौरंग आहे तर चौरंगाची लांबी आणि रुंदी किती आहे त्यावरती तुम्ही जी रंगोली मॅट तयार करणार त्याच्या भोवतीची तर त्याचा माप किती घ्यायचं त्या चौरंगाच्या मापावरती डिपेंड आहे। आता इथे माझ्याकडे जो चौरंग आहे तर तो 16x16चा आहे, म्हणजे 16x16चा स्क्वेअर आहे। तर त्याच्या भोवती आपल्याला ही रंगोली मॅट टाकायची आहे, रांगोळी टाकायची आहे। तर त्यासाठी पहा, मी इथे 16 इंचच्या अशा पद्धतीने रेष मारून घेतलेली आहे। मध्ये आपल्याला 16 इंचीचा पूर्ण स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जी मॅट टाकणार आहोत तर ती त्याच्या भोवती अगदी परफेक्ट मापामध्ये आली पाहिजे। तर 16 इंचीच्या अशा पद्धतीने आपण स्क्वेअर तयार करून घेऊ। 16 इंचचा अशा पद्धतीने स्क्वेअर तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर खालचा जो भाग आहे तर त्याचा सेंटर अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे, जेणेकरून आपण जी डिझाईन काढणार आहोत तर तिचा सेंटर आपल्याला इथे आल्यानंतर डिझाईन ही आपल्याला मापामध्ये तयार करता येणार आहे। तर पहा, अशा पद्धतीने मध्ये मी सेंटर तयार करून घेतलेला आहे। आपण खाली जी रेष मारली होती त्यापासून सेंटर केल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही बाजूचं माप घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूचे जे माप आहे तर ते कमी जास्त होता कामा नये। त्यानंतर पहा, अशा पद्धतीने खाली मी सेंटरला बरोबर ठेवून असा सर्कल तयार करून घेतला आहे, जो सर्कल त्याच्या चौरसाच्या दोन्ही बाजूंना टच करेल असा पूर्ण गोल तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून त्या गोलाच्या बाजूने आपल्याला जे कमळाचं डिझाईन आहे तर ती डिझाईन आपल्याला तिथे काढायची आहे। त्यानंतर पहा, तुम्ही अशा पद्धतीने एखादं कार्डशीट घ्या व कार्डशीटवरती तुम्हाला जे कमळाच्या फुलाच्या पाकळ्या काढायच्या आहेत तर त्या पाकळ्यांचा आकार कार्डशीटवरती तुम्ही मापात तयार करून घ्या। आता जो वर्तुळाचा आपण माप घेतलेले खाली त्याच्या भोवती किती अंतर आहे ते अंतर अंदाजे बघा आणि त्यानुसार त्यात किती पाकळ्या बसणार आहे त्याचा अंदाज घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या ह्या अर्ध्या भागामध्ये इकडे किती पाकळ्या बसणार आहे आणि इकडच्या भागामध्ये किती पाकळ्या बसणार आहे तो अंदाज घ्या। हे बघा, अशा पद्धतीने अंदाज करून घ्या आणि त्या मापामध्ये तुम्हाला जे पाकळ्या आहेत कार्डशीटवरती तर त्या काढून घ्यायच्या आहे। आता इथे पहा, मी जे सर्कल काढलं होतं त्या सर्कलपासून पुन्हा इथे सारख्याच अंतरावरती जेवढं मी फुलाचं माप घेतले तेवढ्या अंतरावरती सर्व बाजूनी पुन्हा एक सर्कल तयार करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण ज्या फुलाच्या पाकळ्या काढणार आहोत तर त्याचं माप कमी जास्त होता कामा नये। कार्डशीटवरती फुलाचे आकार पाकळीचा आकार काढल्यानंतर सेंटरची जी पाकळी आहे तर ती अगोदर आपल्याला काढून घ्यायची आहे। सेंटरपासून सुरुवात करायची, जेणेकरून सेंटरला आपली जी मोठी पाकळी आहे तर तिथे येणार आहे, जेणेकरून त्याचा आकार आहे तो बदलणार आहे। त्यानंतर पहा, बाजूने अशा पद्धतीने बरोबर खालचं जे टोक आहे तर ते खालच्या वर्तुळाला टच झालं पाहिजे। वरती कमी झालं तर चालेल, पण खालचा आकार हा सारखाच आला पाहिजे। बघा, अशा पद्धतीने खालचे जे पाकळीचा आकार आहे, आता इकडे जी आपण आकार केला होता तिकडं आपल्याला उलटा करून घ्यायचा, जेणेकरून तो भाग इकडं त्याचं तोंड करून येणार आहे। अशा पद्धतीने आपण तिकडे देखील तिकडच्या साईडला देखील अशा पद्धतीने पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपले एका भागामध्ये किती पाकळ्या बसत आहे, ते कमी जास्त होता कामा नये। अशा पद्धतीने बघा, इकडे काढल्यानंतर तो भाग तिकडे पुन्हा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे व तिकडे देखील आपल्याला अशा पद्धतीने आकार तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण जे कार्डशीटवरती आकार केलेला आहे पाकळीचा तर त्या पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला ह्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे। अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी ही रंगोली मॅट दिसते। आपल्याकडे एखादं कार्यक्रम राहिला किंवा पूजा वगैरे राहिली तर आपल्या चौरंगाच्या भोवती टाकायला अतिशय उपयुक्त अशी ही रंगोली मॅट तयार होते। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आता ही जी डिझाईन तयार केलेली आहे, ड्रॉ करून घेतलेली आहे, तर तिला आकर्षक रंगसंगतीचा वापर करत उलन कशा पद्धतीने लावायची तर याचा सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे मैत्रिणींनो, तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।